अशाची राजकीय कारण सगळी आपली प्रगती थांबते. एवढा चांगला गॅस टर्बाईन पॉवर प्लांट होता की ज्या ठिकाणी सगळे पूर्ण कोकणपट्टी खाली गोव्यापर्यंत सगळ्यांना इलेक्ट्रिसिटी फटाफट मिळाली असते, बिकॉज दॅट गॅस टर्बाईन पॉवर प्लांट वॉज कनेक्टेड टू अल्टरनेटर. सो इट वॉज गॅस टर्बाईन थर्मल पॉवर प्लांट. आणि इथे बाकी कोळशाचं चालू शकत नाही. कोळशाचं तिथे आहे, भुसावळ आहे, परळी आहे, चंद्रपूर आहे, नागपूर आहे. महाराष्ट्रामध्ये हे सगळे थर्मल पॉवर प्लांट आहे. त्यामुळे त्या ठिकाणी सगळं ॲव्हरेज टेम्परेचर त्या सिटीचं खूप जास्त असतं. उन्हाळ्यामध्ये तर ते जवळपास 48-49-50ला पण रीच होतं. त्यामुळे फार प्रॉब्लेम होतं. पण इथे ते नको आहे, कारण बिकॉज ह्युमिडिटी खूप आहे. त्यामुळे इथे त्यावेळेला गॅस टर्बाईन पॉवर प्लांट सँक्शन केला होता. तो इन्स्टॉल पण झाला, 1 महिनाभर चालला आणि पुन्हा ते काय संप, मोर्चे, काय पगार मागण्या वगैरे सगळं भरपूर गोष्टी झाल्या आणि ते बंद पडलं. पण त्याचं अजूनही ते साहित्य तिथे प्रोटेक्टेड ठेवलेलं आहे. गंजत पडल्या विचारात, पण ते बघण्यासारखं आहे. किती मोठ्या कॅपॅसिटीचा तो पॉवर प्लांट आहे. मला वाटते 100 की 150 ते 2 युनिट तिथे बसवलेले आहेत मेगावॉटचे. सो यू कॅन सी देअर दी गॅस टर्बाईन विच इज ओपन सायकल गॅस टर्बाईन. जवळपास त्याला आता 20-22 वर्ष होऊन गेले असतील, कळतं ना. त्यामुळे जर गॅस टर्बाईन बघायचं झालं नेमकं, तर तुम्ही तिथे कधी बघून, समजा तिथे सिक्युरिटी लावली असेल त्यांना विचारून काय कुठली परमिशन घेऊन बघू शकता. पॉसिबल, अदरवाइज एव्हरीथिंग इज अवेलेबल ऑन नेट. Open cycle gas turbine, closed cycle gas turbine. The practical utility of the gas turbine is only for open cycle gas turbine. कळतं का एवढं? येस सर. मी नाव विचारलं त्या गावाचं, दापोलीच्या जवळ. सांगा बरं 1-2 नावं. ते दापोली जवळ कुठलं तरी नाव, 2-3 अक्षरेच नाव आहे. त्याला त्या गावाचं नाव टाकलं त्या पॉवर प्लांटला. फक्त दापोली जवळ एवढं मला माहिती आहे. या आंबेडकडून गेल्यावर. ठीक आहे. तर आता पहिलं क्लासिफिकेशन आपण बघितलं. दॅट पहिलं क्लासिफिकेशन इज बेस्ड अपॉन द पाथ ऑफ वर्किंग सबस्टन्स. म्हणजे वर्किंग सबस्टन्स कुठल्या मार्गाने पळतो. तो जर एकीकडून घुसला आणि दुसरीकडून निघाला, एकीकडे एंट्री असेल दुसरीकडे एक्झिट असेल, ते झालं ओपन सायकल. आणि जी एंट्री तीच एक्झिट असेल तर समजायचं ते क्लोज सायकल. क्लोज सायकल इज अ आयडियल प्रॅक्टिकल स्टडी पर्पज केस. ती काय प्रॅक्टिकल नाही. म्हणजे आपल्याला पब्लिक ट्रान्सपोर्टमध्ये म्हणा किंवा कुठल्या व्हेकलमध्ये वापरता येत नाही, बिकॉज इट इज डेव्हलपिंग व्हेरी व्हेरी लो पॉवर. ठीक आहे. आता दुसरं क्लासिफिकेशन आहे, इट डिपेंड्स अपॉन द प्रोसेस ऑफ हीट ॲब्सॉर्प्शन. तर आता हीट ॲब्सॉर्ब कसल्या प्रकारे होते. आता हीट जनरेट होते एवढं तुमच्या डोक्यात ठेवा. तर आता सेकंड क्लासिफिकेशन बेस्ड अपॉन द प्रोसेस ऑफ हीट ॲब्सॉर्प्शन जर म्हटलं तर त्या ठिकाणी 2 भाग केलेले आहेत. एक आहे कॉन्स्टंट प्रेशर गॅस टर्बाईन आणि दुसरं आहे कॉन्स्टंट व्हॉल्यूम गॅस टर्बाईन. कळतं का? ह्या कन्सेप्ट फक्त शब्दावरून अर्थ कळायला ठीक आहे, पण त्याचं तुम्हाला फील नाही येणार जोपर्यंत तुम्ही स्वतः ते ऑपरेशन बघणार नाही. ऍक्च्युअली त्याचं फील नाही येणार. आता कॉन्स्टंट प्रेशर जर म्हटलं तर तुमच्या समोर मी 2 उदाहरणं सांगतो की आता राऊंड बॉटम फ्लास्क तुम्ही बघितलाय का लॅबोरेटरीमध्ये? राऊंड बॉटम फ्लास्क काचेचा बघितलाय का? अरे हो का नाही म्हणणार? नाही सर. बरं, मग तुम्ही लॅबचं काही केलंच नाही बहुतेक. तर आता आपलं टेस्ट ट्यूब बघितलंय? टेस्ट ट्यूब? येस सर. बस टेस्ट ट्यूबच्या खालच्या बाजूला मोठा काचेचा गोळा लावलाय, तर ते झाला राऊंड बॉटम फ्लास्क. खालचं ट्यूबचं ओपन करून टाकलं समजा आणि त्याला जर काचेचा बल्ब लावला खालून, तर तुझा राऊंड बॉटम फ्लास्क. तर त्याच्यामध्ये समजा मी एक फक्त साबणाचा बुडबुडा त्या ट्यूब मध्ये सोडला वरच्या मानेमध्ये, त्याला म्हणायचं नेक ऑफ द राऊंड बॉटम फ्लास्क. आणि ती एक विशिष्ट लेवलला ते स्थिर झालं. म्हणजे आतलं प्रेशर आणि वरचं बाहेरचं प्रेशर. बाहेरचं प्रेशर म्हणायचं काय? ऍटमॉस्फेरिक प्रेशर. आणि खालच्या बाजूला जो काही गॅस साठला असेल त्या फिल्मच्या, ते प्रेशर एकमेकाला बॅलन्स करतो, तेव्हाच ती फिल्म स्टेबल होते. आता समजा त्या बॉटम ऑफ जे काही राऊंड बॉटम फ्लास्कच्या नेक मध्ये मी जसं आपण साबणाची फुगे उडवतो की नाही, पातळ लेअर असते त्याची, तर तशी ती लेअर त्या नेक मध्ये आहे. समजा मी हे गरम केलं, खालच्या बाजूने त्याला बर्नरवर धरलं, तर तुम्हाला काय दिसेल? ती फिल्म हळूहळू वरती जाते. इमॅजिन करू शकता का?
कारण गरम केल्यामुळे काय होतं, फिल्मच्या आतली हवा एक्सपांड होईल की नाही? येस सर. म्हणजेच काय होतं की त्या ठिकाणी ती हवा एक्सपांड झाली, म्हणजेच प्रेशर सेम राहिलं पण व्हॉल्यूम वाढला. कळतंय का? येस सर. हा. आणि आता समजा याला काय म्हणायचं तर कॉन्स्टंट प्रेशर एक्सपान्शन. एक्सपांड झालं पण कॉन्स्टंट प्रेशर सेम राहिला इथे. कारण प्रेशर जर मला वाढवायचं असेल तर मी काय करणार, ऍडिशनल काहीतरी इक्विपमेंट लावून ती फिल्म आहे त्या ठिकाणीच ठेवणार. हिटिंग करणं चालूच आहे, कळलं ना? हिटिंग करणं चालू आहे, त्यामुळे मी त्याचा व्हॉल्यूम तेवढाच ठेवायचा प्रयत्न केला तर ती फिल्म आहे त्या ठिकाणीच ठेवायला मला वरतून काहीतरी फोर्स लावावा लागेल की नाही? येस सर. हा, फोर्स लावावा लागेल म्हणजेच काय, तिथे प्रेशर वाढवावं लागेल, फोर्स अपॉन एरिया. तर ज्या वेळेला मी कॉन्स्टंट व्हॉल्यूम एक्सपान्शन किंवा बर्निंग म्हणतो त्या ठिकाणी प्रेशर वाढलेलं असतं. आता या ठिकाणी कॉन्स्टंट प्रेशर व्हॉल्यूम मध्ये काय होतं, प्रेशर रिमेन्स सेम बट व्हॉल्यूम इन्क्रीजेस. बट इन केस ऑफ कॉन्स्टंट व्हॉल्यूम प्रोसेस व्हॉल्यूम रिमेन्स द सेम बट प्रेशर इन्क्रीजेस. हे दोन कन्सेप्ट फक्त लक्षात ठेवा. हे समजायला उशीर लागतो, व्हेरी सिम्पल, पण समोर तुमच्या पुढे दोन्ही इक्विपमेंट असल्याचे ते समजणार नाही. पण फक्त दोन भाग लक्षात ठेवा. द प्रोसेस ऑफ हीट ऍब्सॉर्प्शन, या ठिकाणी हीट ऍब्सॉर्प्शन चालू आहे ना, खालून बर्निंग मी सुरू ठेवलाय, दोन्हीकडे हीट ऍब्सॉर्ब होत आहे. कॉन्स्टंट प्रेशर मध्ये हीट ऍब्सॉर्ब झाल्यामुळे व्हॉल्यूम वाढतो, प्रेशर तोच ठेवलाय कारण फिल्म वरती गेली. फिल्मला मला तिथेच ठेवायचं झालं तर मला ऍडिशनल फोर्स वरतून लावावा लागेल, म्हणजे प्रेशर इन्क्रीज करावं लागेल, सो दॅट आय कॅन मेंटेन द व्हॉल्यूम इनसाइड द फिल्म कॉन्स्टंट दो द बर्निंग प्रोसेस म्हणजे हीट ऍब्सॉर्प्शन प्रोसेस इज कंटिन्यूड. आर यू गेटिंग दिस? येस सर. हा. तर आता एक लक्षात ठेवा, जे इंटरनल कंबशन इंजिन असतात तर ते कॉन्स्टंट व्हॉल्यूम इंजिन आहे लक्षात ठेवायचं. कारण काय, आफ्टर कॉम्प्रेशन स्ट्रोक जी काही हवा असेल किंवा एअर फ्युएल मिक्सचर असेल ती एका विशिष्ट व्हॉल्यूमला कॉम्प्रेस केली असते बिफोर द ओपनिंग ऑफ द स्पार्क और बिफोर इंजेक्टिंग द फ्युएल इन केस ऑफ डिझेल इंजिन. कळतं ना? आणि त्यावेळेला स्पार्क पडल्या जे काही बर्निंग होतं तर त्याला म्हणायचं ते इन्स्टंटेनियस आहे, म्हणजे फॉर नॅनो सेकंड और मायक्रो सेकंड तिथे व्हॉल्यूम तोच राहतो आणि पटकन बर्निंग होतं. आणि नाउ इफेक्ट ऑफ दॅट रॅपिड बर्निंग, देन प्रेशर इन्क्रीजेस अँड व्हॉल्यूम इन्क्रीजेस. म्हणजे प्रेशर तिथे पहिलं बिल्टअप झालं असतं, शूटअप होतं, देन व्हॉल्यूम इन्क्रीजेस. त्यामुळे कुठलेही इंटरनल कंबशन इंजिन असेल तर ऍट द एंड ऑफ कॉम्प्रेशन द व्हॉल्यूम हॅज बीन रिड्यूस टू अ स्पेसिफिक डिझाइन्ड व्हॅल्यू, जो फक्त त्या व्हीसी मध्ये असतो, क्लिअरन्स व्हॉल्यूम मध्ये. आणि तिथे बर्निंग सुरू केलं की त्याला म्हणायचं कॉन्स्टंट व्हॉल्यूम बर्निंग किंवा कंबशन. तिथे अचानक काय होतं, मग प्रेशर शूटअप होतं. जिथे इथे कॉन्स्टंट प्रेशर वाढणार हे तुम्हाला मगाशी मी सांगितलंय, आणि जिथे ते कॉन्स्टंट प्रेशर व्हॉल्यूम वाढणार प्रेशर रिमेन्स द सेम. तर जे रोटरी मशीन असतात ते कॉन्स्टंट प्रेशरवर चालतात आणि जे रेसिप्रोकेटिंग मशीन असतात, विशेष करून इंटरनल कंबशन इंजिन, ऑलवेज कॉन्स्टंट व्हॉल्यूम कंबशन इंजिन्स. पण टर्बाईन मध्ये व्हॉल्यूम वाढतो, प्रेशर रिमेन्स द सेम. कळतंय का? कळलं का? तुम्ही मला त्याच्यामध्ये कंबशन चेंबर मध्ये प्रेशराइज्ड एअर आणि फ्युएल मिक्स केलं, कंबशन केलं, पण त्या ठिकाणी लिमिटेड व्हॉल्यूम आहे ना, त्या कंबशन चेंबरचा एक विशिष्ट व्हॉल्यूम असेल ना, 5 लिटर 6 लिटर. जेव्हा रॅपिड बर्निंग झालं व्हॉल्यूम तोच राहिला पण प्रेशर वाढलं, पण इमिडिएटली एस्केप रूट हॅज बीन गिव्हन टू फ्लो दॅट कंबस्टिबल प्रोडक्ट टू ब्लेड्स, जे काही टर्बाइन ब्लेड्स आहे. नाउ बिकॉज ऑफ दॅट शूटिंग अप द प्रेशर volume will go on expanding, increasing, and that chemical energy which is liberated किंवा thermal energy which is liberated will be automatically converted into kinetic energy. जी स्पीडनी सगळा तो combustible gas बाहेर पडेल, that will impinge upon the blades and putting the blades into rotation so that mechanical power will be available on the shaft of the turbine. कळतंय का? हे समजा तुम्हाला बघायचं झालं तर दोन गोष्टी लक्षात ठेवा आणि नेटवर पण सर्च करा, कॉन्स्टंट प्रेशर गॅस टर्बाइन आणि कॉन्स्टंट व्हॉल्यूम गॅस टर्बाइन. तर आता आपण दोन प्रकारचे क्लासिफिकेशन बघितले. एक बेस्ड अपॉन द पाथ ऑफ वर्किंग सबस्टन्स, म्हणजेच क्लोज सायकल आणि ओपन सायकल. क्लोज सायकल इज प्रॅक्टिकली वापरण्यासारखं नाही, ओपन सायकल इज 100% यूज फॉर द प्रॅक्टिकल पर्पजेस. मग कुठले असेल जिथे कुठे अप्लाय करायचं असेल ते.
आणि आता दुसरा बेसिक कशावर आहे तर त्या हीट ऍब्सॉर्प्शन म्हणजे कंबशनच्या टाईपवर. तर ते कंबशन कॉन्स्टंट प्रेशर कंबशन आहे की कॉन्स्टंट व्हॉल्यूम कंबशन आहे. याप्रमाणे गॅस टर्बाईनमध्ये दोन्ही स्टडी केलेले असतात, पण तुम्हाला दिसेल 99.99% ऑफ गॅस टर्बाईन्स आर कॉन्स्टंट प्रेशर गॅस टर्बाईन अँड व्हेरी फ्यू आर कॉन्स्टंट व्हॉल्यूम टर्बाईन, कॉन्स्टंट व्हॉल्यूम कंबशन टर्बाईन, जे कुठे प्रॅक्टिकल यूजमध्ये नाही, ते पण अभ्यास करण्यासाठीच आहे. तर त्याच्या पण फिगर मी माझ्या नोट्समध्ये तुम्हाला देईल. देन यू विल फाइंड द डिफरन्स बिटवीन कॉन्स्टंट प्रेशर गॅस टर्बाईन अँड कॉन्स्टंट व्हॉल्यूम गॅस टर्बाईन. तर मला असं वाटतं की आता हे क्लासिफिकेशन आणि जनरल इन्फॉर्मेशन घेतली, इथे आपण थांबूया. तुमची एन्झायटी वगैरे थोडीशी असेल तर तुम्ही थोडंसं सर्च करा, गेट सम इन्फॉर्मेशन, आणि उद्या आपण ओपन सायकल गॅस टर्बाईन याबद्दल आणि क्लोज सायकल गॅस टर्बाईन याबद्दल डिस्कस करू. चालेल? ठीक आहे. मग आता सगळे लिहा तुमचा PRN नंबर टाकून द्या. हॅलो सर. बोला. ते दापोलीचे सर येत नाही. येस सर, दापोलीचं येत नाही गुगल मध्ये. तुम्ही असं करा ना की ओल्ड गॅस टर्बाईन पॉवर प्लांट इन रायगड डिस्ट्रिक्ट. ओके सर. हा, तुम्ही एक लक्षात ठेवा, तेव्हा ते काय म्हणायचे माहिती का, ते बाळासाहेब ठाकरे वगैरे समुद्रात बुडवतो, कोणतं तरी प्रोजेक्ट तरी नाव म्हटलं, तुम्ही नाव विसरलंय ते. तो फ्रेंच प्रोजेक्ट होता. किंवा ती हे पण टाका, ड्युरिंग 1995 to 2000. आलं का? गॅस टर्बाईन टाकू? नाही, तुम्ही त्यात टाकायचं गॅस टर्बाईन पॉवर प्लांट इन रायगड डिस्ट्रिक्ट. ओके सर. तसं टाकून बघा बरं. त्या विशिष्ट गावाचं नाव आहे, हा हे बघा, एनरॉन म्हणा, एनरॉन. आता आठवलं मला, एनरॉन, ENRON, एनरॉन पॉवर प्लांट दापोली. काय